आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। तर लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची पावणे 6 लाख महिलांना आपण आज सकाळी त्या ठिकाणी त्यांचा जो सन्मान निधी आहे तो वितरित केला। आपण 3,000 इतका जो लाभ आहे तो 52 आज 3,000 रुपये थेट तुमच्या खात्यात जमा होतात। मध्ये अडता नाही, एजंट नाही, बिचौलिया नाही, कोणी नाही। मंत्री माझी लाडकी बहीण योजना आनंदाची बातमी आली होय। आता राज्य सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना पैसे देण्याचा निर्णय जाहीर होताच लाडक्या बहिणी चांगल्याच खुश झालेल्या आहेत। आता डीबीटीला मान्यता दिलेली असून तुमच्या बँक खात्यात आता टोटल पैसे वाटप होणार आहेत। बघा किती रुपये, आता तुम्हाला 1,500 नाही 3,000 रुपये, ते पण 2 हप्त्याचे सरकारने मंजूर करून टाकलेले आहेत। त्यामुळे आता कोणत्याच बहिणींनी काळजी करू नये असं सरकारचं म्हणणं आहे। सर्वच बहिणीच्या खात्यात हे पैसे आता जमा होतील आणि एक मोठा दिलासा मिळेल। पूर्ण पैसे वाटप आता लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी सरकारने जाहीर केलेलं आहे। आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी समोर आलेली आहे। त्यामुळे तुम्ही आता काळजी करायची नाही। बघा आता राज्य सरकारच्या आलेल्या माहितीनुसार प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे वाटप जाहीर झालंय या 18 जिल्ह्यामध्ये आणि सरकारकडून या 9 बँकेमध्ये सर्वात आधी पैसे दिले जाणार आहेत। मग चला नेमके कोणते 18 जिल्हे आहेत आणि कोणत्या 9 बँका आहेत की त्या ठिकाणी सर्वात आधी पैसे जमवणार आहेत त्यांची तुम्हाला यादी आणि लिस्ट दाखवणार असून त्यासाठी तुम्ही फक्त आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि महत्त्वाचं म्हणजे जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्कीच टाका, जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेची माहिती रोज बघायला मिळेल। तर चला पाहूयात। बघा लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी आता सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पूर्ण पैसे वाटपाचं नियोजन सरकारने आता केलेलं असून लाडक्या बहिणींसाठी ही खुश खबर म्हणावं लागेल। बघा एकंदरीत जर विचार केला तर राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणी आता नाराज राहणार नाहीत, तर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे आता हे वाटप होणार आहेत। बघा तुम्हाला एक नाही तर 2 हप्त्याचे 3,000 मंजूर झालेले आहेत। लाडक्या बहिणींच्या खात्यात हे 3,000 रुपये येणार आहेत, पण काही अटी पण आहेत आणि काही अडचणी पण आहेत। यावेळेस बऱ्याच बहिणींचा हप्ता सरकार बंद पण करणार आहे। जर लाडक्या बहिणींनी आता सरकारने सांगितलेली ही 2 कामे केली नाही तर बहिणींचा हप्ता बंद होईल आणि काही बहिणींसाठी नवीन नियम सरकारने आता लावलेले असून त्यामुळे बऱ्याच बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे मिळणार नाहीत। जर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे पाहिजे असतील तर यावेळेस 2 कामे करावी लागतील असं सरकारने सांगितलं आहे, तरच तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत। जर लाडक्या बहिणींनो सरकारने सांगितलेली ही 2 कामे केली नाही तर तुम्हाला इथून पुढे फेब्रुवारी पासूनचे कोणतेच हप्ते भेटणार नाहीत आणि फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे जे सरकार आता 3,000 रुपये वाटप करत आहे हे पण तुमच्या खात्यात यायचे नाहीत। त्यामुळे कोणती 2 कामे करायचे ती माहिती पुढे बघणारच आहोत। त्यापूर्वी सर्वात आधी आपण जाणून घेऊयात की नेमके पैसे सरकार कोणत्या 18 जिल्ह्यात सर्वात आधी आता वाटप सुरू करत आहे। कारण की आलेल्या माहितीनुसार या 18 जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सर्वात आधी हे पैसे जमवणार आहेत। जर आता यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या खात्यावरती फेब्रुवारीच्या 20व्या हप्त्याचे 1,500 आणि मार्चच्या हप्त्याचे 21व्या हप्त्याचे 1,500 असे टोटल आता तुम्हाला 3,000 रुपये मिळणार आहेत। आणि ही सर्वात मोठी आनंदाची बातमी लाडक्या बहिणीसाठी आहे का आता काल परवा बरेच जणांचं असं म्हणणं होतं की गुढीपाडव्यालाच पैसे जमा होतील, पण तसं झालं का तर नाही। सरकार गुढीपाडव्याला पैसे देणार नव्हतं, सरकारकडून तशी माहिती आलीच नव्हती। कारण की सरकारने आता पैसे वाटपाचं वेगळेच टायमिंग जाहीर केलेला आहे। सरकारला आता जास्त हप्ते द्यायचे होते, म्हणजेच की सरकारने गुढीपाडव्याला जर हप्ता दिला असता आणि तुमच्या खात्यात किती आले असते 1,500 रुपये आले असते, पण सरकारला काय करायचं होतं की आता यावेळेस 3,000 रुपये द्यायचे होते फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे। मग सरकारने ठरवलं की एकत्र लगेच आता 1-2 दिवस उशीर होईल, पण डायरेक्ट 2 हप्त्याचे 3,000 रुपये देऊ आणि सरकारने पैसे वाटपाची तयारी केली। तर आता बघा ती तयारी पूर्ण झालेली असून आता कोणत्या क्षणी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात हे पैसे पूर्ण जमा झालेले आता दिसणार आहेत। मग चला कोणत्या 18 जिल्ह्यातून सरकार सर्वात आधी पैसे वाटप करत आहे त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का, कोणत्या बँकेत सर्वात आधी पैसे जमा होणार, सर्व काही माहिती आता बघणार आहोत। आता मात्र तुम्ही आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा।
बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आलेली आहे. बघा या ठिकाणी काय सांगितलं आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात राज्य सरकारने निर्णय घेऊन टाकलेला आहे. या माध्यमातून लाडक्या बहिणींनो काळजी करू नका, सर्व बहिणींना पैसे देण्यासाठी सरकारने पैसे जाहीर केलेले आहेत. बघा आता किती जिल्ह्यात सर्वात आधी हप्त्याची रक्कम येणार आहे, सर्वात आधी कोणाला पैसे मिळणार, आता ती यादी देखील आपण बघूयात. एकंदरीत जर विचार केला तर लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी सर्वात मोठा निर्णय जाहीर झालेला असून तुम्हाला डायरेक्ट 3,000 रुपयांचं वाटप सरकारने आता जाहीर केलेलं आहे. कोणत्या क्षणी मोबाईलवरती मेसेज येणार असून पैसे जमा झाल्याचं आता तुम्हाला दिसणार आहे. पण चला आता कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे वाटप सुरू होत आहेत त्या जिल्ह्यांची नावं आपण बघूयात. तर बघा आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. स्पष्टपणे आलेल्या माहितीनुसार इथे सांगितलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या बाबत आनंदाची बातमी तर आलेली आहे. पण आता लाडक्या बहिणींनो फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हप्त्याचे 3,000 रुपये मंजूर झाले आहेत. आता कोणत्या क्षणी या 18 जिल्ह्यात पैसे जमा होताना